पाठांतर एक्झामचा परीक्षेची तयारी झाली? नो मॅम, करायचं मॅम. ओके, करा करा, पाठ करा. आता आज आपण एक नवीन चॅप्टर घेणार आहोत, लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये कुठलं कुठलं प्रोसेस चालतं, जसं आपण श्वास घेतो, खातो, रक्त बहतो आपल्या नसमध्ये, हे सगळं एक एक प्रोसेस आहे. म्हणजे एक्सक्रिशन कसं करतो, डायजेशन कसं होतो, हे सगळं एक प्रोसेस आहे. इन्सानला जगण्यासाठी, जिवंत ठेवण्यासाठी होतो. तर आपण त्याच्यामधले कुठले कुठले प्रोसेस, काही काही प्रोसेस बघणार आहोत. तर याचा पहिला आहे ट्रान्सपोर्टेशन. ट्रान्सपोर्टेशन काय आहे, त्याची मिनिंग आहे, बाय द प्रोसेस ऑफ ट्रान्सपोर्टेशन इज सबस्टन्स सिंथेसाइज्ड और ऑब्झर्व्ड इन वन पार्ट ऑफ द बॉडी रिचेस अनदर पार्ट. म्हणजे त्यांना ट्रान्सपोर्टेशन ह्या कुठलं काय करतो, म्हणजे एका पार्टतून काही खाल्लं असेल तर ते दुसऱ्या पार्टला पोहोचवतात. जसं रूट्स पाणी घेतो सॉइल मधून आणि पूर्ण प्लांट मध्ये पोहोचवतो, त्याला आपण म्हणतो ट्रान्सपोर्टेशन. आपल्यामध्ये पण असंच असतो. म्हणजे डायजेशन झाली पोटामध्ये, इंटेस्टाईन मध्ये, ते ज्यूस सगळे जे आपल्याला गरजेचं आहे ते सगळं रक्तामध्ये अब्झॉर्ब होतं आणि आपला हार्ट हे रक्त पूर्ण बॉडीला पोहोचवण्याचं काम करतो, पंप करून. हे आहे ट्रान्सपोर्टेशन. आता रूट प्रेशर आणि वॉटर अब्झॉर्प्शन. आता रूटमध्ये जेव्हा ते रूट सक करतो, म्हणजे त्याच्यामध्ये काही प्रेशर असावं. जेव्हा तुम्ही मोटर लावतात पाणीचं, तेव्हा तो पाणी खिचतो ना वरती, तर त्याच्यामध्ये एक प्रेशर जनरेट होतो आणि पाणी फोर्स मध्ये येतो. तसंच रूटमध्ये पण असतो. तर एखादा रूट हेअर आहे ते टच करतो वॉटर आणि मिनरल सॉइल्सला. ते वॉटर त्याच्या सेल्समध्ये शिरतो आणि ते डिफरंट इन डिफरंट कॉन्सन्ट्रेशन मध्ये, काही ठिकाणी कमी, काही ठिकाणी जास्त, आणि सेल्सला असं फुगवतो. एखादा बलून मध्ये आपण पाणी भरलं तर कसं फुगतो बलून, तर सेल्स मध्ये पण पाणी भरलं तर सेल्स पण फुगतो. हे टर्जिट सेल्स आहे ना, तो प्रेस, हे जे मोठे झालेला प्रेस आहे ते बाजूच्या सेल्स मध्ये दाबून त्याला प्रेशर जनरेट करतात. म्हणजे एका सीटवर आपण 5-6 जण बसले आहे तर कसं आपल्याला एकमेकावर प्रेशर येतो, तसंच जेव्हा ते सेल्स, जे रूट जे पाणी सक करतो आणि पाणी सक करून ते रूट मोठा होतो, त्याच्या मग फुगतो आणि तो आपल्या आजूबाजूच्या सेल्समध्ये प्रेशर जनरेट करतो. याला आपण म्हणतो रूट प्रेशर. हा प्रेशर पासून पाणी आणि मिनरल्स, जे काही न्यूट्रिशन आहे, ते जायलम आणि फ्लोएम पासून ते पूर्ण प्लांट मध्ये पोहोचतो. ह्याला आपण म्हणतो रूट प्रेशर. सगळ्यांना कळलं रूट प्रेशर कसं जनरेट होतो? येस हॅलो. मॅम. जेव्हा रूट पाणी घेतो सॉइल मधून, तेव्हा तो मोठा होतो आणि ते मोठा सेल्स आजूबाजूच्या सेल्सला प्रेशर घालतात आणि प्रेशर जनरेट करतात. त्याला आपण म्हणतो रूट प्रेशर. हा प्रेशर पासून पाणी आणि सगळं मिनरल जायलम आणि फ्लोएम पासून ते पूर्ण प्लांट मध्ये डिस्ट्रीब्यूट होतो. आता ट्रान्सपिरेशन काय आहे? ट्रान्सपिरेशन म्हणजे जसं आपल्या एक्सक्रिशन होतो त्याच्यामध्ये आपण युरिन पास करतो, तसंच प्लांट मध्ये पण असतो ट्रान्सपिरेशन. या ट्रान्सपिरेशन मध्ये जे पाणी आहे ते पास होतोय प्लांट पासून, जे लीफ मध्ये छोटा छोटा होल असतो. तुम्ही एखादा लीफ घेऊन सूर्याच्या ऑपोजिट डायरेक्शननी बघा, तुम्हाला बघेल तर त्याच्यामध्ये छोटे 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 डॉट्स आहेत. ते हे डॉट्स ओपनिंग असतात लीफ मध्ये, ज्याच्यातून पाणी ते बाहेर निघतो. तर जे प्लांट रिलीजेस वॉटर वेपर थ्रू टायनी पोर्स ऑन लीव्स कॉल्ड स्टोमॅटा.
हे होल्सला आपण स्टोमॅटा म्हणतो आणि याच्यापासून प्लांट्स वॉटर वेपर आहे ते रिलीज करतो. हे स्टोमॅटा बंद होऊ शकतो आणि उघडा पण होऊ शकतो. तर जेव्हा ते बंद होतो, जेव्हा म्हणजे प्लांट्सला वॉटर पाहिजे, प्लांट्समध्ये वॉटर जास्त नाही आहे, पण जेव्हा ते खुलतो, जेव्हा प्लांट्समध्ये वॉटर जास्त असतं आणि ते वॉटर बाहेर जायचं गरजेचं असतं, म्हणजे प्रेशर बिल्डअप होणार नाही प्लांटमध्ये. म्हणून ते वॉटर ते ट्रान्सपिरेशनमध्ये ते बाहेर पाठवतात स्टोमॅटाकडून. आता जसा पाणी बाहेर पडत जातो, तसं पाणी झाडामध्ये कमी होत राहतो. आणि जितका कमी होतो, उतका रूट्स जास्त पाणी सक करतो. आणि ह्याला आपण म्हणतो ट्रान्सपिरेशन पुल. म्हणजे ट्रान्सपिरेशनचा पासून तुम्ही रूटला हे जातोय की तुम्हाला मोर पाणी सक करायचंय, म्हणून त्याला आपण म्हणतो ट्रान्सपिरेशन पुल. जे ओक ट्री आहे ते 1.51,000 लिटर्स पाणी इव्हॅपोरेट करते ट्रान्सपिरेशन मध्ये एव्हरी इयर. म्हणजे 1,51,000 लिटर्स पाणी ते इव्हॅपोरेट होतो पर्यावरणामध्ये. समजलं ट्रान्सपिरेशन काय असतं? समजलं सगळ्यांना ट्रान्सपिरेशन? Yes, ma'am. Yes, ma'am. हे पाणीचा प्रवाह. आता तसंच आहे फूड. तर जेव्हा फूड असतो, तर तो कसं ट्रान्सलोकेशन करतो फूड. तर प्लांट्समध्ये जेव्हा फूड बनवतात लीफ, आणि हे पूर्ण लीफमध्ये म्हणजे पूर्ण प्लांटमध्ये पोचवायचं असतं. तर तेव्हा फ्लोएम असतो. म्हणजे आपल्याकडे कसे आर्टरीज आणि वेन्स आहेत नसमध्ये. म्हणजे एका नसातून शुद्ध रक्त वाहतो, एका नसातून अशुद्ध रक्त वाहतो. त्याचाच फ्लोएम खाना इकडून तिकडं करतो आणि झायलम पाणी इकडून तिकडं करतो प्लांटमध्ये. तर हे जे फूड असतो प्लांटचा फ्लोएम मध्ये, म्हणजे फूड असतो जेव्हा लीफ फूड तयार करतो प्लांटमध्ये, प्रत्येक सेलमध्ये फ्लोएम असतात आणि ते पूर्ण अप अँड डाऊन असतात. जे एक्स्ट्रा खाणं असतं ते जे प्लांट्स फ्रूटमध्ये स्टोअर करतात, फ्रूटमध्ये आणि सीडमध्ये स्टोअर करतात. याला आपण म्हणतो ट्रान्सलोकेशन ऑफ फूड इन द प्लांट. ट्रान्सलोकेशन कसं असतं, फूडचा रिलेटेड असतो आणि तो कोण कॅरी आउट करतो? फ्लोएम. आणि जे एक्स्ट्रा फूड असतो, उरलेला फूड असतो, तो रूट, फ्रुट्स आणि सीड मध्ये प्लांट स्टोअर करून देतात. हे ट्रान्सलोकेशन मध्ये एनर्जी गरजेची आहे. जेव्हा शुगर आहे ते जे फ्लोएम सेल मध्ये वाहतो, वॉटर आहे आणि वॉटर जे असतो ते डिफ्यूज असतो आणि ते काय करतो? प्रेशर रेज करतो. ज्या प्रेशर मध्ये फूड आहे ते बाजूच्या सेलमध्ये जातो. म्हणजे एका बाजूनी पाणी जातोय आणि एका बाजूनी फ्लोएम जातो. ते पाणी आहे म्हणजे खाना जातोय, ते पाणी आहे ते प्रेशर रिलीज करतो ज्या ठिकाणी तो खाना जातो, आणि तो प्रेशर पासून ते फूड आहे ना ते दुसऱ्या सेलमध्ये पोहोचतो. याला आपण म्हणतो ट्रान्सपिरेशन. ज्याचा फ्लावर आहे, जसं बड करतो ब्लॉसम सीझन मध्ये, म्हणजे हे दुसऱ्या सेलमध्ये खाना जातो तेव्हाच फूल फल सगळं तयार होतो. तर त्यांनी हेच सांगितलंय की हे जेव्हा होतो दुसऱ्या सेल पर्यंत खाना पोहोचतो तेव्हा फ्लावर तयार होतो. आता एक्सक्रीशन काय आहे? कोणाला माहित आहे एक्सक्रीशन म्हणजे काय?
No, ma'am. No, ma'am. जसं तुम्ही जे खाल्लं ते तुमचा बॉडी अब्झॉर्ब करतो आणि जे पचत नाही ते एक्सक्रीशन करतं म्हणजे तुमच्या बॉडीतून बाहेर पडतो. याला आपण म्हणतो एक्सक्रीशन. जसं युरिन, डेफिकेशन हे सगळं एक्सक्रीशन मध्ये येतं. परत एकदा रिवाइज करा. ट्रान्सपोर्टेशन काय असतं? स्क्रीन मध्ये तुम्ही वाचू शकता ट्रान्सपोर्टेशनचं डेफिनेशन. एकदा वाचून घ्या ट्रान्सपोर्टेशन काय असतं सगळे लोक. सर्वांनी एकदा वाचून घ्या. वाचलं? हॅलो, सगळ्यांनी वाचून घेतलं ट्रान्सपोर्टेशन? Yes, ma'am. तर सांगा मला ट्रान्सपोर्टेशन काय आहे, रीड करून सांगा. काय मॅम? काय सांगायचं? ट्रान्सपोर्टेशन म्हणजे काय याला एकदा रीड करून सांगा. शरीराच्या एका भागात तयार झालेले किंवा शोषलेला पदार्थ दुसऱ्या भागापर्यंत पोहोचवण्याच्या क्रियेला परिवहन म्हणतात. ज्याप्रमाणे पचलेले अन्न व प्राणिज रक्ताद्वारे शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवले जाते, त्याचप्रमाणे वनस्पती देखील प्राणी व अन्न शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत पोहोचवतात. जलवाहिन्या व अन्नवाहिन्या या विशेष ऊतीद्वारे जायलग पाणी वाहून नेते. फलोगेन अन्न वाहून नेते. करेक्ट. तर तुम्हाला समजलं ट्रान्सपोर्टेशन म्हणजे काय? ट्रान्सपोर्टेशन म्हणजे एका भागातून शरीराच्या दुसऱ्या भागात पोहोचवण्यासाठी जे प्रोसेस असतं त्याला आपण ट्रान्सपोर्टेशन म्हणतात. जसं झाडामध्ये पाणी रूट पासून पूर्ण झाडात पोहोचवतात आणि खाणं पत्तेपासून लिव्स पासून पूर्ण झाडामध्ये जातो, त्याला आपण म्हणतो ट्रान्सपोर्टेशन. तर जे पाणी असतात ते प्लांटमध्ये जायलमतून पोचतो आणि जे फूड असतो तो फ्लोएम हे आहे त्याच्यातून पोचतो पूर्ण झाडातून. रूट प्रेशर एकदा हे पडा. रूट प्रेशर आणि वॉटर ऍब्झॉर्प्शन काय असतं एकदा वाचून घ्या स्लाइड.
झाला सगळ्यांचा वाचून? Yes, ma'am. Yes. कोणीतरी एक मला सांगा रीड करून काय वाचले तुम्ही? हर्षदा सांग मला. मॅम रीड करून पाणी सांग. हा सांग आदम सांग. कोण सांगतोय पाणी ते सांगा मला. पाणी वनस्पतीतील कसे शिरते? मुलाच्या केसपेशी मातीतील पाणी व क्षाराच्या संपर्कात असतात. सहास्थितील फरकामुळे पाणी पेशीमध्ये शिरत व पेशी टटरीत होतात. टटरीत पेशी शेजारच्या पेशीवर दाब निर्माण करतात. यालाच मूलदाब म्हणतात. या दाबामुळे पाणी व क्षार यामध्ये वर वनस्पतीभर ढकलले जातात. झुपले व लहान वनस्पतीमध्ये पाणी वर छिडकण्याइतका मूलदाब पुरेसा असतो. करेक्ट. ज्याचं रूट प्रेशर म्हणजे काय? म्हणजे पाणी वनस्पतीत कसे शिरतात. तर हे असतं प्रेशर मुले. तर प्रेशर मध्ये कसं असतं? जड मूलदाब काय होतो? जेव्हा ते मूळ पाणी आपल्यामध्ये ऑब्जर्व करतो तेव्हा त्याचे जे सेल्स असतात ते मोठे होतात. मोठे होऊन फुगून जातात. ते जे फुगलेले सेल आहे ते आपल्या आजूबाजूच्या सेल्स मध्ये दाबून त्याच्यावर प्रेशर घालतात. हे जे प्रेशर असतात हे प्रेशर मुळे जे पाणी आहे ते वरती पोहोचण्याची सुरुवात होते. त्याला आपण म्हणतो मूलदाब. समजलं? Yes, ma'am. येस मॅम. हे वाचा एकदा स्लाइड. ट्रान्सपिरेशन. मॅम ह्याला रिपीट करून सांगायचं का? नाही, एकदा तुम्ही पहिला वाचून घ्या, समजून घ्या काय लिहिलं आहे. मी पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला याचा व्हिडिओ दाखवणार. पण ह्याला पहिला तुम्हाला समजायला पाहिजे ते व्हिडिओ समजण्यापूर्वी की काही लिहिलं आहे ते समजून घ्या. व्हिडिओ पाहता तर तुम्हाला पटकन समजून जाईल काय होतं. ओके मॅम.
झालं मॅम. एकदा मला वाचून बोला, काय समजलं तुम्हाला ह्याच्यापासून काय समजलं तुम्हाला? सुमित सांग. सबमित रखते सांग काय? तू आज हात उचललाय ना? सांगा काय समजलंय तुम्हाला ट्रान्सपिरेशन मध्ये? मॅम, पानावरील कर्णरंध्रे नावाच्या सूक्ष्म छिद्राद्वारे वनस्पती पाण्याची वाफ बाहेर पडतात. करेक्ट. आणखीन? आणि ही छिद्रे उघडझाप करण्याने नियंत्रण करतात. बाहेर बाष्पीभवन होताच ती जागा भरून काढण्यासाठी झायलम द्वारे अधिक पाणी व खेचले जाते. या बाष्प उत्सर्जन ओढ म्हणतात. मजेशीर तथा ओक वृक्ष बाष्पसोरेशनद्वारे दरवर्षी सुमारे 1,51 लिटर पाणी हवेत सोडतात. समजलं. म्हणजे पानावर छोटे छोटे होल असतात, छेद असतात. ते होल बंद चालू होऊ शकतात. त्याच्याकडे एका दारासारखं असतो, त्याला आपण स्टोमॅटा असं म्हणतात. आणि ते दार सारखं जे असतात त्याला आपण गार्ड सेल म्हणतात. म्हणजे जेव्हा पाणी बाहेर जायचं आहे ते दरवाजा उघडतो, आणि जेव्हा पाणी वाचवायचं आहे तेव्हा ते दरवाजा बंद होतो. ते जे ट्रान्सपिरेशन असतो त्याच्यामध्ये ते जे होल असतो, जे एक्सेस पाणी असतात, जे अधिक पाणी असतो झाडामध्ये, ते बाहेर जातं ते होल पासून, आणि वॉटर वेपर बनून जातो. तर जसं जसं पाणी बाहेर पडत राहतो तसं जसं झाडामध्ये पाणी कम होतो तेव्हा ते आणखीन ते रूट्स आहे ना, ते आणखीन पाणी खिचायला सुरुवात करतो. त्याला आपण म्हणतो ट्रान्सपिरेशन पुल. तर आपल्याला एक एक्झाम्पल दिलं आहे की जे ओक ट्री आहे ती 1,51,000 लिटर पाणी एव्हॉपरेट करते प्रत्येक इयर मध्ये. तर हे होतं ट्रान्सपिरेशन. आता ट्रान्सलोकेशन एकदा वाचून घ्या.
झालं वाचून? येस मॅम. तर सांगा ट्रान्सलोकेशन काय असतं? अन्नाचे अन्नाचे स्थानांतरण काय असतं? अन्नाचे स्थानांतरण. सबमित तुला सांगायचे सांग. अन्न फ्लोएमद्वारे वनस्पतीच्या प्रत्येक पेशीपर्यंत वर किंवा खाली पोहोचवले जाते. करेक्ट. याला आपण काय म्हणतो? आंतरिक प्रोट्रेशन. करेक्ट. तर हा एक्सक्रीशन काय असतं? एक्सक्रीशन म्हणजे जे तुम्हाला नाही पाहिजे ते तुमचं बॉडी बाहेर काढतो, त्याला आपण एक्सक्रीशन म्हणतात. तर पूर्ण जे पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे त्याच्यामध्ये ते खातात आणि त्याच्यामध्ये जी एनर्जी आहे ते खिचून घेतो आणि जे आपल्याला नाही पाहिजे ते बाहेर पडतो, त्याला आपण म्हणतो एक्सक्रीशन. तर हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे ते हार्मफुल वेस्ट बनवतो, जसं युरिया असू दे, युरिक ऍसिड असू दे, अमायनो असू दे. तर हे जे असतो हे बॉडीमध्ये बिल्ट असतो आणि बॉडीमध्ये राहिलं तर हे ह्याच्यामध्ये सिरियस डिझीज पण होऊ शकतो आणि डेथ पण होऊ शकतो. जसं आपण युरिन खूप वेळपर्यंत थांबून ठेवलं तर आपल्यामध्ये किडनीमध्ये पत्री तयार होतो, म्हणजे ते स्टोन्स तयार होऊन जातात. त्याच्यामध्ये किडनीमध्ये दुसरं प्रोसेस चालू होतो आणि ते युरिनचं स्टोन बनून बनायला सुरुवात होतो. तर हे रिमूव्हल आहे ना हे वेस्टचं, हे खूप गरजेचं आहे. म्हणजे ते कॉम्प्लेक्स मटेरियल जे आहे त्याला सिंपल करून वेस्ट पासून बॉडी पासून बाहेर काढतात, त्याला आपण म्हणतो वेस्ट. तर हे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम पण करतात, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम पण करतात. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये डायरेक्ट सेल पासून बाहेर निघते. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये एका दुसऱ्या ऑर्गनचा मदतीने ते बाहेर निघते. तर एक्सक्रीशन प्लांट मध्ये कसं असतं? फॉलिंग लीव्स म्हणजे पाने व फळे गळणे, जे वेस्ट इज स्टोअर्ड इनटू द लीफ सेल, व्हॅक्यूल्स, फ्लावर, फ्रुट्स अँड बार्क विच फॉल्स ऑफ. जे असतात, जे लीव्स असतात, हे असतात त्याच्यामध्ये जे वेस्ट स्टोअर केले गेलेले असतात, फ्रूट असू दे, वेस्ट असू दे. आपण म्हणतो ना फ्रूट पकवून एकदम सडून पडला आहे झाडातून, तर ते फ्रूट आपण खाऊ नाही शकत. आपण जे फूड स्टोअर करतो त्याच्यामध्ये खूप वेळ हे ठेवलं तर ते गळायला सुरुवात होतो. तर आपण त्याला म्हणतात हे वेस्ट हे पद्धतीने प्लांट एखादा वेस्ट काढतो, लीफ पाडतो, वरचा त्याचा छाल पाडतो, फ्रूट पाडतो, एक असं आहे. दुसरं आहे गम, रेझिन आणि लेटेक्स. आता काही वेस्ट आहे ना ते जायलम मध्ये स्टोअर असतात, पण हे ह्युमन मध्ये युजफुल असतात. जसं रबर कसं काढतात आपण, झाडाच्या बार्कला एक स्टेमला एक कट मारतात आणि त्याच्यामध्ये ते गम असो, रेझिन असो, रबर असो तो निघतो. म्हणजे कसं आपल्याला लागलं तर रक्त निघतो, तसं झाडाचं हे कापलं स्टेम जर असं चीर मारलं तर त्याच्यामध्ये पण असं एखादा सबस्टन्स निघतो, त्याला आपण रेझिन, गम असं म्हणू शकतो. म्हणजे गम असू दे, रेझिन असू दे, असं म्हणतो ना आपण गोंदकतीला एखादा रेझिन आहे तो, आणि रबर असू दे, हे सगळं निघतात. हे झाडांचा वेस्ट असतो. डिफेन्स साठी, वेस्ट साठी हे यूज केलं गेलेलं असतं झाडांनी. आणि दुसरं असतं कॅल्शियम ऑक्झलेट क्रिस्टल्स. हे असतं निडल शेपचा रेफाईन इन सम प्लांट लाईक आरम कॉज स्किन एजिंग. तुम्ही बघणार काही झाडावर असं व्हाईट कलरचं ट्रान्सपरंट क्रिस्टल सारखं नुकीला काहीतरी असतात, त्याला आपण म्हणतात रफाईड्स.
आणि हे आपल्या स्किनवर लागलं तर इचिंग सुरुवात होते, आपल्याला खुजली सुरुवात होते आपल्या स्किनमध्ये. तर काही काही जे एक्सक्रिशन असतात झाडाचे ते आपल्याला फायदे पण असतात आणि काही काही जे असतात आपल्या ते नुकसानदायक असतात. एक्सक्रिशन कळलं? एखादा वाचून घ्या, एकदा वाचून घ्या तुम्ही आणि मला सांगा तुम्हाला काय कळलं एक्सक्रिशन मध्ये. मॅम झालं रीड करून? काय मॅम रिपीट समजलं करता सांगा का? मला. एक्सक्रिशन नाही समजलं. एक्सक्रिशन जे आपल्यामध्ये वेस्ट प्रोडक्ट तयार होतो, आपण जे पण खातो त्याच्यापासून वेस्ट प्रोडक्ट आपल्यामध्ये तयार होतो. हे जे वेस्ट प्रोडक्ट आहे त्याला आपण बाहेर निघतो. हे प्रोसेसला जे प्रोसेस होतो बाहेर निघण्याचा वेस्ट प्रोडक्टचं, त्याला आपण एक्सक्रिशन म्हणतात. जसं आपल्यामध्ये युरिन मध्ये युरिक ऍसिड, अमोनिया असं निघतात, त्याला आपण एक्सक्रिशन म्हणतात, युरिन. तर असंच प्लांट मध्ये एक्सक्रिशन होतो, याला आपण एक्सक्रिशन म्हणतात. म्हणजे प्लांट मध्ये मॅम पण तुमचा हे. आवाज खूप स्लो येतोय. आता येतं का बरोबर? बऱ्यापैकी येतो आता. नाही मॅम, मला स्क्रीन पण दिसत नाहीये. स्क्रीन पण नाही दिसत तिकडचं, बरोबर दिसते सगळं. दिसलं का तुम्ही चेंज मॅम. झालंय? हो दिसते, स्क्रीन तर दिसते. तर एक्सक्रिशन कसं असतं प्लांट मध्ये? पहिलं असतं गळणे, पाने गळतात, फळे गळतात. हे एका प्रकारचे एक्सक्रिशन असतात प्लांटचा, जे टॉक्झिन त्याला नाही पाहिजे तो बाहेर काढतो त्याच्यामध्ये. दुसरं असतं गम, रेझिन्स आणि लॅटेक्स. तर हे काय असतं, तुम्ही बघणार झाडावर केव्हा केव्हा ते मोठे झाड असतात, तेव्हा केव्हा काहीतरी पाणी सारखं दिसतं, पण ते कडक असतं. तेव्हा जे ओला असतो तो चिकट चिकट असतो, पण जेव्हा ते सुकलेला असतो तेव्हा ते ओला असतो. तर आपण जे धूप करतो लोबांचं आणि घरामध्ये, हे सगळं गम असतं आपल्या. हे सगळं
त्याचे झाडाचे वेस्ट प्रोडक्ट असतात, पण आपल्याला युजफुल असतात. आपण त्याला यूज करू शकतो. पण काही वेस्ट प्रोडक्ट असतात ते आपल्याला हानिकारक पण असतात. जसं ते कॅल्शियम ऑक्सलेट क्रिस्टल्स झाडामध्ये ते छोटं हिरेसारखं नुकीलं एक कॅल्शियम ऑक्सलेट क्रिस्टल्स असतात. त्याला आपण ग्राफाइट्स म्हणतात. आपण त्याला टच केलं तर आपल्याला स्किनमध्ये खुजली तयार होते. तर आपण त्याला म्हणतो कॅल्शियम ऑक्सलेट क्रिस्टल्स. कळलं सगळ्यांना आता एक्सक्रीशन. कळलं? Yes, ma'am. येस मॅम. येस मॅम. एकदा सगळं रिवाइज करून घ्या तुम्ही. आता ट्रान्सपोर्टेशन काय असतं सांगा. आता तुम्हाला बी रिवाइज पण केलंय तुम्ही, तुम्हाला जाणत पण आहे. तर बरं सांगा ट्रान्सपोर्टेशन काय असतं? कोणाला आपण ट्रान्सपोर्टेशन म्हणतात? कुठल्या प्रोसेसला आपण म्हणतात ट्रान्सपोर्टेशन? झाडामध्ये होतो काय? इकडून तिकडे काय जातो? आदम, हर्षदा, येस मॅम. सांगा ट्रान्सपोर्टेशन म्हणजे काय? ज्याप्रमाणे पचवलेले अन्न व प्राणवायू रक्तद्वारे शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवले जातात. करेक्ट. आता मूलदाब आणि जल शोषण काय असतात? तटती पेशी शरीराच्या पेशींवर दाब निर्माण करतात. यालाच मूलदाब म्हणतात. करेक्ट. ट्रान्सपिरेशन म्हणजे काय? पाण्यातून पाण्याचे बाष्पीभवन होताच ती जागा भरून काढण्यासाठी द्वारे अधिक पाणी व खेचले जाते. यालाच बाष्पीभवन ओढ म्हणतात. करेक्ट. आता ट्रान्सलोकेशन अन्नाचं संस्थाकरण कसं होतं? हो सांग आदम. स्थानांतरणासाठी ऊर्जा लागते. यासारखे फोलेम पेशीत शिरताच पाणी अभिसरणाने आत येत दाब वाढतो व अन्न शेजारच्या पेशीत ढकलले जाते. यामुळे पचनाच्या हिंगमात अन्न काव्यापर्यंत पोहोचते. करेक्ट. आणि जे एक्स्ट्रा अन्न असतो तो कुठे स्टोअर केलेला गेला असतं? आंतरिक अन्नमुळे फळे व बियांमध्ये साठवले जाते. या प्रक्रियेला स्थानांतरण म्हणतात. करेक्ट. एक्सक्रीशन म्हणजे काय? शरीरातील टाकाऊ व हानिकारक पदार्थ बाहेर टाकण्यासाठी प्रक्रियेला ऊर्जेस म्हणतात. आता प्लांट मध्ये कसं एक्सक्रीशन होतात? पानाच्या फळे व साल यात टाकाऊ पदार्थ साठतात व ते गळून पडतात. तर हे आपला टॉपिक. तर रिवाइज वॉइस ब्रेक होते. टॉपिकचा. मॅम वॉइस ब्रेक होते. वॉइस ब्रेक होते. हा आता येते बरोबर?
तर पुढच्या लेक्चरमध्ये हे टॉपिक आहे जे पाठ करून या तुम्ही आणि काही असेल तर मला सांगा. काही तुम्हाला डाऊट असेल, काय असेल तर मला सांगा. आणि तुमच्या हो मॅम. परीक्षेमध्ये किती पहिलं 3 चॅप्टर येणार आहे ना परीक्षामध्ये? येस मॅम, सरनं सांगितलं पहिल्या चॅप्टर मधले 1 ते 3 धडे येणार आहेत आणि पुन्हा 3 ते डायरेक्ट 6 किंवा 7 धडे येणार आहेत. अच्छा, तर तुमची तयारी चालू आहे. काही डाऊट आहे तर मला विचारा तुम्ही क्लासमध्ये. असं शेवटचं 5 मिनिट असतं, आपण डिस्कस करू शकतो. काही डाऊट असेल तर. ओके मॅम. मॅम हो. मॅम हे 1 ते 3 धड्यावरचे प्रश्न तुम्ही असे बनवून एक टेस्ट अशी ग्रुपवर पाठवता का? हो, पाठवून देते मी ते प्रश्नाचं हे तयार करून पहिलं 3 चॅप्टर ना. ओके मॅम. पुन्हा पहिलं 3 चॅप्टर आहे ना, तर मी येस मॅम. प्रेरणा मॅमला देते. प्रेरणा मॅम तुम्हाला देणार सगळं प्रश्नाचे उत्तर. तर तुम्हाला फिलिंग द ब्लँक सगळं येतात का? फिलिंग द ब्लँक्स, 1 सेंटेन्स आणि शॉर्ट आन्सर्स हे सगळं येणार आहे ना? थोडक्यात लिहा, एका येस वाक्यात लिहा आणि येणार आहे मॅम, येणार आहे. खाली जागा भरा हे सगळं येणार ना? हो मॅम. येस मॅम. ओके. ओके. मग मी तुम्हाला हे एका पेपर रेडी करून पाठवते. किती मार्काचं येणार आहे तुम्हाला? 20 की 50? 40. 40? ओके. ओके. 40 मार्काचा एक क्वेश्चन पेपर रेडी करून तुम्हाला पाठवते. मग तुम्ही प्रॅक्टिस करून बघा किती मार्क पडले. आन्सर की पण पाठवते. ओके मॅम. ओके मॅम. ओके. ओके. थँक यू सगळ्यांनी. मॅम बाय अभ्यास मॅम. चालू मॅम. करा. जारी ठेवा अभ्यास तुमचं. थँक यू व्हेरी मच. बाय. गुड नाईट. ओके मॅम. बाय मॅम. बाय. थँक यू मॅम. बाय. बाय. गुड नाईट. थँक गुड यू. नाईट मॅम. स्वीट ड्रीम. स्वीट ड्रीम्स.